बघितलं तर ऑनलाईन जवळजवळ 400 ते 500 माणसं दिसत आहेत, पण ऑफलाईनमध्ये इतकी लांब येणं म्हणजे भांडूपला कार्यक्रम ठेवणं कारण ठाणं असतं जवळ पडलं असतं, पण तुम्ही एवढे लांबून आलात तर तुमच्या सर्वांसाठी एक जोरदार टाळ्या लावून मला सुद्धा सिक्रेट असंच नाही कळलंय. जेव्हा माझं सर्व संपलं, जेव्हा मला लॉस भरपूर झाले, जेव्हा सर्व प्रॉब्लेम आले, त्यानंतर मला कळलं की बाबा काय सिक्रेट आहे, कशा पद्धतीने आपण ते करू शकतो आणि ते मी करतोय. उद्यापासून एक नवीन सुरुवात करायची आहे. बघा, कोणाला पैशाबद्दलचं काही दुःख असेल, कोणाकडे कर्जवाले पैसे मागत असतील, कोणाकडे मुलाचं टेन्शन असेल, कोणाला मुलीचं टेन्शन असेल, कोणाला अजून काय टेन्शन असेल, तर दुःख आठवण्याचा प्रयत्न करा. आठवाले दुःख, तो दुःख एवढं आठवलं पाहिजे त्या गोष्टी की तुमच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे. आज सर्व दुःखातून मोकळे व्हा त्या दुःखातून, कारण का आता तुम्हाला एक नवीन सुरुवात मिळणार आहे. कोण इंडिकेटर बघेल, कोण RSI बघेल, कोण अजून काय बघेल, कोण हायलो बघेल, पण त्याच्यात एक गोष्ट कॉमन आहे, सर्वांची सायकोलॉजी. तर सायकोलॉजी तुमची नीट असेल तर तुम्ही काही बघा, तुम्ही प्रॉफिटेबलच राहणार आहे. आणि लास्ट भागाकडे आपण वळूया, जो मला सांगायचा होता आणि तो अत्यंत महत्त्वाचा भाग आहे की लाईव्ह ट्रेडिंग शिवाय तुम्ही ट्रेडिंगचा अनुभव तुम्हाला येऊ शकत नाही. का? कारण का पेपर ट्रेडिंग वरती आपण ट्रेडिंग शिकू शकत नाही जोपर्यंत स्वतःचे खरोखरचे पैसे आपण झिरो बोलू शकत नाही की आपण लॉस करत नाही, तोपर्यंत आपण आपल्याला समजत नाही की आपल्याला नक्की काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, कशा पद्धतीने करायचं आहे. तर त्या पद्धतीने आपल्याला काम आपल्याला करायचं आहे. कुठे एक्झिट करायचं, कुठे थांबायचं. आता विचार करा, तुमच्यातले भरपूर लोक आहेत जे लोक टेक्निकलवरती काम करत असतील, पण टेक्निकलवरती काम करत असताना पण त्यांना तो प्रॉफिट होत नसेल आणि एक्सपिरियन्स होत असतील. तर बिगिनर लोकांना आपण सुरुवातीपासून शिकवणार की शेअर मार्केट म्हणजे काय असतं, ऑप्शन ट्रेडिंग म्हणजे काय असतं, नक्की दिवसाला पैसे कसे कमवू शकतो. आणि जे ऑलरेडी ट्रेडिंग करतायत, ज्यांनी मार्केटमध्ये लॉस काढलेला आहे, ते डायरेक्टली सरांच्या ट्रेडिंग सेशनवरून ऍक्सेस करू शकतात.